काफी दिल्ली में है, मुंबई में भी लाया जाएगा। 56% मार्च मध्ये जे पेमेंट देणार 56% दिलं कशाचं? एसटी रात्री पुन्हा आणि त्याच्यानंतर अरे बाबा, एसटीला मागे पण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचे प्रवासी येत नव्हते तेव्हा दर महिन्याला साधारण 250 ते 300 कोटी रुपये आम्ही सरकारमधनं बजेटमधनं द्यायचो आणि ते चालवत होतो। आता आपण 50% महिलांना तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे। बाकीच्या पण दिव्यांगांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना अशा काही आपण सवलती देतो। अनेक घटकांना त्याच्यामध्ये सवलती देतो आणि त्याच्यामध्ये याचा काही परिणाम त्याच्यात होत असेल, पण सवलती देत असेल तर आम्ही त्याची रक्कम आहे ती बजेटमध्ये तरतूद करून त्यांना देत असतो। आता त्या खात्याचे मंत्री हे प्रताप सरनाईक आमचे सहकारी आहेत, ते आता CMD झालेले म्हणजे चेअरमन पण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मध्ये त्यांनी कॅबिनेटला पण सांगितलं, मला अर्थसंकल्पात पण सांगितलं, आम्ही काही टार्गेट मोठ्या प्रमाणावर ई-व्हेकल बसेस आणि काही CNG बसेस घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। तशा प्रकारे झाल्यानंतर थोडं एक आहे, देशात किंवा जगात पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट कुठंही फायद्यात नसते असं माझी माहिती आहे। चुकीचे असेल तर मी माघार घेईन, पण माझी माहिती आहे शेवटी सर्वसामान्य माणसांना पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही किफायतशीर दरामध्ये तिकिटाचे दर असले पाहिजे आणि त्याच्यामुळं तशा प्रकारचा प्रयत्न सगळेच सरकार करत असतं आणि त्यामध्ये आमचाही प्रयत्न तोच आहे। पण आता तिथल्या अनेक जागा, आपल्या बसस्थानकाच्या जागा इतक्या मोक्याच्या आहेत तर BOT तत्वावर त्या जागा देऊन त्याच्यातून काही पैसा उभा करायचा आणि त्याच्यातून इन्कम वाढवायचा हाही एक त्याच्यामध्ये प्रयत्न आहे। आणि हा प्रयत्न करत असताना असं एक पुढं आलं की आमचं राज्य सरकारचं धोरण 30 वर्ष पहिले, नंतर 60 वर्ष, तर 30 वर्षामध्ये कुणी BOTला येईना। ते म्हणतात बांधकाम करायला आम्हाला 2-3 वर्ष लागतील, पुढं 25 वर्ष राहतील आणि मग कसं आमचं व्हायचं। त्याच्याकरता मध्ये कॅबिनेटला मागच्याच चर्चा झाली आणि आता 60 वर्षाच्या करता करायचं आणि 60 वर्षांनी झाल्यावर पुन्हा 30 वर्षाचं वाढवण्याच्या करता त्याच्यामध्ये तरतूद करायची असा एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी पुढच्या कॅबिनेटला आणायला सांगितलेला आहे। तो तयार झाल्यावर येईल आणि त्याच्यातून बऱ्याच अंशी प्रश्न सुटतील। पण आता तुम्ही जे काही सांगितलंय, मी काल जरा दुसऱ्या कामात गडबडीत होतो, मी त्या संदर्भामध्ये जरूर परिवहन विभागाच्या सहकाऱ्यांशी पण बोलील, प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलील आणि कसा मार्ग काढायचा ते CM साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।